नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कला आणि अद्वैत या दोघांचा डान्स परफॉर्मन्स खूप छान असा झालेला असतो. रोमॅन्टिक अशा गाण्यावरती दोघांनी उत्तम परफॉर्मन्स दिलेला असतो. कला मात्र फार लाजत असते अद्वैतकडे बघून. अद्वैतला काहीही वाटत नसतं, परंतु डान्स झाल्यानंतर कला आणि अद्वैत दोघेही सोफ्यावरती बसलेले असतात. रजनी सूत्रसंचालन करत असते. रजनी स्टेजवरती येऊन म्हणते की खरंच यांच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवायलाच पाहिजेत. सगळेजण पुन्हा एकदा कला आणि अद्वैत यांच्यासाठी टाळ्या वाजवतात. रजनी आता पुढे म्हणते की खरंच कला आणि अद्वैतने खूप डान्स छान केला आहे आणि प्रेम कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे कला आणि अद्वैत. ज्याप्रमाणे मोठ्यांचं अनुकरण लहानांनी करावं, मोठ्यांच्या शाळेत लहानांनी वाढावं, लहानांनी नेहमी मोठ्यांचं अनुकरण करून त्यांच्याकडून काहीतरी शिकावं आणि मोठ्यांनी देखील त्यांना नेहमी मार्गदर्शन करत पुढे घेऊन जावं, हेच मी शिकले आत्तापर्यंत. परंतु माझा मुलगा सोहम आणि माझी होणारी सून अनामिका यांनीसुद्धा हेच करावं अशी माझी इच्छा आहे. सोहम आणि अनामिका या दोघांनीही कला आणि अद्वैतचं अनुकरण करावं, त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून त्यांनी पुढे जावं असंच मला वाटतं. त्यामुळे आता पुढचा डान्स परफॉर्मन्ससुद्धा त्यांचाच असणार आहे. त्यामुळे मी त्यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवरती येऊन त्यांचा डान्स परफॉर्मन्स सादर करावा. सर्वप्रथम रजनी उत्सव मूर्तींचं स्वागत करते. त्या दोघांनाही स्टेजवरती बोलवते आणि सोहम आणि अनामिका डान्स करण्यासाठी येणार म्हणून सगळेजण त्यांना चेअरअप करत असतात. सोहम मात्र फारसा आनंदी नसतो. काजलचं सर्व लक्ष सोहमकडे असतं, कारण सोहम आणि अनामिका यांचा डान्स परफॉर्मन्स होतोय म्हटल्यानंतर काजलच्या मनाची अगदी घालमेल झालेली असते. तिचं एकटक लक्ष फक्त सोहमकडे असतं.